हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. कृष्ण परमात्मो आसुरी गुणाचे विषयो अर्जुनाक सांगतरस ते आसुरी गुणाचाले स्वभाव लक्षण पुरे सांगता. मात्र नाही ते आसुरी गुणानिमती कसलचकडे तांगेले त्यांनी भुक्ताची अनेक जन्मांतू तांकां कसलचकडे जत्ता म्हणून सांगचे खातीर तो सदा काळ नाना भोग कीर्ती सन्मान असल पुरे तांकां जावका आसुरी गुणाच्यांक अतृप्त मनाचे मस्त मनांत गोंदल तलजन जेवो खंयचे एक कार्य करतनाय आम्ही केल्लेले म्हणून कीर्ती प्रतिश्ठे खातीर करचे, ढांबिकतनान करचे, अहंकारान करचे, हें पुराय बुद्धी आसुरी गुणाचाले तशें तांणी नरकाकची वत्ताची म्हूण सांगून म्हणटा कृष्ण. आनी सांगता अहंकार बल दर्प काम क्रोध हे पुरे गुणा निमती कसल वायट जत्ता म्हूण सांगून तो सांगता. ते पुरे तामस गुण खंयचे अहंकार बल दर्प काम क्रोध पारुष्य हे पुरे तामस गुण म्हणले. हे तामस गुण आशिल्ले जन देवता परिवारांक द्वेष करताचे मस्त मस्त एक तांणी कसं करताचे म्हळ्यार क्रूर स्वभाव तांगेल अहंकार सकड तांणी दाखोवन घेताची तशें जावन तामस जन प्रति जन्मांतूय तांणी तामस देहांतू येताची. आनी इत्या खातीर अशें जाता म्हळ्यार तांणी परमात्मा विसरताची. हांगा मध्वाचार्यान सांगला नव स्मर्तव्य सततम विष्णो विस्मर्तव्यो न जातु चित्त. हांनी विस्मर्तव्य सतत विष्णू तशी तांणी केन्नाय परमात्माक विस्मरण परमात्माक विसरून सोडताची. ते म्हळ्यार सगळो दिसो तांकां तांगेल तामस स्वभावान मनांत भरला. आतां परमात्मान बसच्याक मनांत एक सोब्या मोने इतले जाग नातील काम क्रोध लोभ मद मात्सर्य भरली म्हूण जाल्यार दुसऱ्याल वैरी द्वेष दुसऱ्याली चिंता ना. तांणी कोणेय बरी जाल्यार तांकां वायट करचें कशी तांणी त्या बरी जाल्लींची अशी पुरे सदां सर्व काळ मनांत तिचें चिंतन भरलें देवा जागो खंय दुखून. तशी देव मनांत ना म्हळ्यार मागीर तांणी परमात्मा तांणी विसरलीची म्हणली कुळ्ळे तांणी आसुरी गुणाची जल्लीची. तशी हे आसुरी गुण आशिल्ले अहंकार बल दर्प काम क्रोध हे पुरे कसले म्हळ्यार मनोविकार म्हणटा जाका. मन मस्त चंचल जाता हाजी निमती विकार जाता विकृत जाता कोपिश्ट जाता. तशी मनाक कसले शांतत मिळेल ना. तशी त्यांनी देवते धोरण सर्व जिवांत अंतर्यामी जावन आशिल्ले परमात्माक विसरतात. तांणी पुराय जनाक आधार तो मिळेल विसरताची सर्व सृष्टीक नियामक तो मिळेल विसरताची. आनी परमात्मा असं म्हळ्यार पुरो तांकां एक म्हणजे ना बा परमात्मा ना म्हूण असं तो चांग परमात्मा. आतां विंगड जनान चांग म्हूण नांव घेतल्यार द्वेश येयला त्या विशय विंगड जनजनाल मध्ये विशय तो जाल्यार परमात्माल गुणवर्णन कोणें करतना तांकां परमात्माल वेरे द्वेश येता. तसले एक वायट गुणाचे तांकां तामसी जन म्हणचे. आनी देव आमी म्हणटाची देव सर्व कर्तृ तो सर्व करोचे परमात्मानाची ताणें करोचे ताणें करय सुचे आमगेल करीन सर्व कामाक तोची प्रेरक तशें जावन आमगेल अंतर्यामी जावन आसून ताणें आमगेल करीन सत्कार्य पुरे प्रेरण करून करोचे म्हूण म्हणल्यार पुरो तांगेल्या तांगेल मनांत कशें आसता म्हळ्यार पळय बाय देव पुराय करयतलो देव बाय तशें जाल्यार पळय ह्या कामां आयच्या दिसाक करयना म्हूण लेखला साध्य जाल्यार देव मिगेल करीन करो पळया म्हणचे. जेवो
कंचे काम करून जे वाईट म्हणून सांगला म्हाका त्या कामान तो भारी खुश जाता हांव तें करतलोची देव पुरे करीत म्हणजे त्या कार्य हांव करनाशी देव रब्बो पळया अस्सल पुरय एक वायट दुरभिमानाचे भावना परमात्मो नज म्हूण जाल्यार खंडीत रबयता जाल्यार वायट काम करचें खंडीत रबयता जाल्यार ते आसुरी गुणाच्यान परमात्माक चॅलेंज केल्या वरें सांगलें परमात्मा कसो जाल्याक तांगेल सुद्दी येता मूर्ख तुमी भोग्याची तुमी करायचे आनी भोग्याचे म्हणून सोडतो तो वय बाय तेच न्हू परमात्माला निंद करतल जेन्ना परमात्मा लागीं येयना तांणी निंद करची न्हय मागीर तांकां चांग जेवचे खातीर तांगेल करीन चांग कसो जाल्यार करचें येता परमात्मो आनी असल जनांक दुश्ट जनांक परमात्मा निर्दोश गुणपूर्ण म्हूण म्हळ्यार तांकां गोत्तच येना तांणी कसं म्हणटाची परमात्मा अपूर्ण परमात्मा निर्गुण म्हणून लेखलें म्हण जाल्यार तांकां दोश येयलो न्हू तो देवाल निंद केल्या बरी जालें न्हय जाल्यार इतले सकड मना आसूं न्ही येद्रा 4 जनां दाखोवचे खातीर तांणी यज्ञ यागादी करू पुरोचे डांबीक तना हे काय परमात्मा घेवयना ते यज्ञ यागाचे कसले जेवो परमात्मान सांगिल्लें बरी आसुरी जनांक गेले गुण जेवो कर्म जेवो स्वभाव जेवो पुरे काम क्रोधादी दोशान भोर नसता आनी ताका कारण कसलें म्हूण म्हळ्यार राजस मिश्रीत जावन आसूचे तामस गुण चड तामस थोडे राजस मिश्र जावन आसता तांगेल मनान तो अहंकार काम क्रोध दर्प ह्या पुरे भोर न्हू क्षोभीत जावन आसता एक चोरू शांत मन असल्या मान्नो तांत आलोचना करूं जेवचें शांत मन असल्या मान्नो तांत परमात्मान राबचें सगळो दीस क्षुभीत मन तांकां वायट आटयलें हांकां वायट आटयलें हें हांव चांग म्हूण लेखलें तो वायट म्हूण लेखलें हांव अशी केल्या कशी तशी केल्या कशी हेंची जाल्लें मनान तो म्हणटना मनान तो काम क्रोध द्वेष सकट भरला परमात्माला विस्मृती जेवची सहज तसल जनाल संग करूनच इत्याक म्हळ्यार विष्णू द्वेशी कोण आसाची तांगेले ऑडनाट सहवास म्हणटा पळय ते अत्यंत पाप दितकय आमकां तशी ಪಾಷಂಡರ ಕೂಡೆ ಕಾಳಗ ವಿಷ್ಣು ದ್ವೇಷಿಗಳ ಕೂಡೆ ಕಾಳಗ ನಾಸ್ತಿಕರ ಕೂಡೆ ಕಾಳಗ ಹರಿಡಂಬಿಕರ ಕೂಡೆ ಕಾಳಗ ಕೋರ್ಕ इत्याक पाषंडर कुडे काळग पाषंडी जन मूर्ख जन अनास्तिक म्हणटा पळय आस्तिक न्ही नास्तिक जन तांकां नास्तिक जनाले ಒಟ್ಟು आमी चर्चे करूयेत कय विष्णू द्वेषिಗಳ कुडे काळग विष्णू द्वेषी कोण आसाची तांगेल ಒಟ್ಟು आमी चर्चे राबोयत हरिडंबिकरे कुडे काळग डांबीक जनाल ಒಟ್ಟು आमी चर्च करूयत नास्तिकರ ಕೂಡೆ काळग परमात्माक नमगनातील जन आसा पळय हांगेल ಒಟ್ಟು आमी चर्चे करूयत न्ही करूं का इत्याक म्हळ्यार ताजे निमती परमात्मो आमकां मेचवत की पुरंदर विठ्ठलान मेच्चिसलो म्हणून ताजे खातीर आमी हे पळय करूयत म्हूण सांगून शास्त्र सांगता पुरंदरदासय तांगेल पद्यान तो सांगताची तसल जनाल ಒಟ್ಟು चर्चे करून तांकां चांग वाडटे हाडू पळोवका म्हूण तशी कोणाक दैवी संपत्तो जावका म्हळ्यार दैवी गुण जावका परमात्मा जावका कोण लेखतकी तांणी हे आसुरी गुणाचे जनाल ಒಟ್ಟು मेळुकनच वायट जनाल ಒಟ್ಟು मेळुकनच तशें जावन व्यासतीर्थान एक उगाबोग सांगिल्लो आसा कसलें म्हळ्यार ಕ್ಷುಲ್ಲಕರ ಮತವಿಡಿದು ಸುಖವ ಬಯಸುವುದುಂಟೆ ಬಯಸುವುದೇಕೋ ಕಲ್ಲಗೋವಿನ ಹಾಲು ಕರು ಬಯಸಿದಂತೆ ಹಲ್ಲು ಹೋಹುದಲ್ಲದೆ म्हळ्यार असले वायट जनांगेल संग केल्ली म्हूण जाल्यार आमी पात्रा गायक पळोवन वासरान दूद पिवचें म्हूण धांवन त्या पात्रा गायीचे दूद दिवचें ते वासराक दूद पिवचें अभ्यास म्हळ्यार दंतान ते पान्नी धरचें न्ही कुटुचें ते दूद येवच्याक तशी ते पात्राचे गायीचे पान्नी दंतान धरले कसं जायत वासराला दांतून कट्ट जाता तशी ಕಲ್ಲು ಗೋವಿನ ಹಾಲು ಕರು ಬಯಸಿದರೆ हल्लू ಹೋಹುದು म्हणून तशी क्षुल्लकांगेल ಒಟ್ಟು पापींगेल ಒಟ್ಟು आमी उरयल्यार आमकाची सूख मेळना अशी कश्ट जाता इत्या म्हळ्यार ते एक वासरू धांवन वचून पात्राची गाय पळोवन जीव पित ताजे म्हूण सांगून तोंड घाल्ली म्हणजे ताजे दांत कुडको जावन ताका दुख्ख जाता पळय तशीच म्हणून
हांगा सांगताचे पुरंदरदास आसुरी जनाक आनी परमात्मो अर्जुनाले सांगता असल आसुरी जनांक गेले गती कसं जाता तांकां कसल सकड करता आपण म्हूण सांगून कृष्ण सांगता पळया तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजस्रम् अशुभान् आसुरीष्वेव योनिषु परमात्माक कोण द्वेष करता की तसले क्रूरी जनांक अधम जनांक नीच जनांक वापस वापस तामस देहांत जन्मा घालता म्हूण सांगून परमात्मा सांगता म्हळ्यार आतां जिवाक मरण ना म्हणस वय बाय जीवूय परमात्माल बरी अनादी नित्य म्हण म्हणटाची जाल्यार जिवा एक स्वभाव आसना न्हय तो स्वभाव परमात्माल न्हय परमात्माल स्वभाव विंगडूची परमात्मय जिवात्मय अनादी नित्य म्हण जाल्यार परमात्माल स्वभाव विंगडची जिवात्माल स्वभाव विंगडची सात्विक राजसीक तामसीक म्हळ्यार आसुरी गुण म्हणटा हे खंयचेची दुश्ट गुण म्हणटाचे खंयचे जिवाल अंत असल्यार त्या दुश्ट गुणाची तेंची सात्विक आनी सात्विक गुणाचे सात्विक गुणाचाल संग केलेले जन जेवो कसले जेवतानी सात्विक जाताचे राजसी गुणाचे संग केलेले जन राजसी जाताचे आसुरी गुण जेव तामस गुणाचे एक संग करलेले जन कशी असताची त्यांनी तामसी असताची कशी आतां आमी करते वाली पळयताची करते वालीन तूं कितले करत जेवो ते एक गोड एक चेप्पे एक आमशे तशें कसलें ना पुराय कोडू म्हळ्यार कोडूची तशी करते वालीक करते जाता कोड करते जाता जेवो केलो उपंता ताजी वाली कितलेच पोरणे जेवो तंतू उपास नवेची करते तेच वालींत कितली पोरणी वाली उपास एक फूल सोडली करत जाली म्हूण लिखया ते वाली मस्त पोरणी जाल्ले मंतार जाल्ले म्हूण सांगून ताजी कोडसाण गेला बाय ना करत तितली कोडसाण येता जनाकय कोडसाण जाता वय बाय तशी ते सोडून की आसुरी जनांक गेले जीव स्वभावूय तशीची करते वाल्लीक कितली वर्स जाता न्हय जाल्यार करते कोडू आसता पळय तशी आसुरी गुणाचे जन कितले जन्म घेवन येवची परमात्मा सांगता तांकां आसुरी योनीन तूं घालता हांव म्हूण सांगून इत्याक म्हळ्यार तांगेले स्वभाव कर्म सगळी क्रूर जावन आसता न्हय तशें जावन परमात्माक द्वेश करतले आसुरी गुणाचे जो क्रूरी जन निरंतर हे भवसागरांत जनन मरण चक्रा गुंतर आसताची तशी जाल्यार तांणी गुंतर आसताची जन्मा येतर आसताची खंयच्यान तूं तामसी कुलांतूची अधम कुलांतूची जन्मा येताची आनी आसुरी प्रकृतीचे जनांक वापस आसुरी योनी प्राप्त जेवच्याक जेवो ताका एक दुर्गती म्हणटाची नीच योनीन तूं जन्मा येवच्याक कारण कसले तांगेले दुर्गुण तांगेले दुराचार ताजे निमती तांणी कसल कर्म करताची त्या कर्माचे फल कारण जाता इत्याक पळया ते आसुरी जनांक कोणाले वैरी मोग आसना तांकां तांणी मात्र इवन तांगेले घरकडच्याल वैरी तांगेले बायल चेडवाल वैरी तांकां विश्वास आसना मोग आसना म्हूण येता तांगेले विशयी मात्र तांकां इत्याक म्हळ्यार ते तांणी कसं करता तांगेल्या आंगांत मस्त वायट बुद्धी आसतना अहंकार दर्प काम क्रोध मोह मद मात्सर्य हे भरलेले देखून तांकां कोणाले वैरी हित आसना कोणें येदे बरें जाल्यांचे म्हळ्यार तांकां द्वेश येता तशी मत्सरय आसता जाल्यार निर्दयतेन क्रूर कर्म कोण करता आनी विंगड जनाक कसलें कारण ना अशी कोण दुखयता जेवो ते अधम जन म्हणटाचे ते आसुरी योनीच्यांक हांव वपास नीच योनीन तूं जन्मा घालता म्हूण सांगून परमात्मा सांगता ए अजस्रम म्हळ्यार लक्षांतर एक जीव लक्षांतर पंत एक जिवात्मो लक्षांतर योनीन तूं म्हळ्यार नीच योनीन तूं जन्मा येता आनी मरण पावता म्हूण सांगून
तशीची देव जावो पित्र जावो मनुष्य जावो योनींतू तांकां जन्म मेळिना. पशु प्राणी पक्षी आनी ताजे पशी ते नीचे योनी म्हणटाची तांतू आशिल्ले म्हळ्यार मनुष्य योनींतू जन्म मेळना तांकां. पशु प्राणी पक्षी इत्यादी नीचे योनींतू तांणी जन्मा येताचे. आतां तशी जन्मा आयलीत न्हय कसल जाता. आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्ति अधमां गतिं. कोण नीच अधम योनींतू अपास जन्म घेवन येत की तांणी ते मर्ते लोकांतूच आसता शिवाय तांणी कडेर थंय म्हाका पावनाची वापस अन्यक जन्म मेळटना तांणी अधोगतीक वताची म्हूण सांगून कृष्ण सांगता. तशी एक वायट कर्म म्हणटाची. वायट कर्म खंयचे ते आसुरी स्वभावाचे मूर्ख जनांक वायट कर्म करता पळय तांणी कसल करताची म्हणून ते वायट कर्मा निमती नीच योनींतूची जन्मा येता. जावं मनुष्य जावं न्हू जन्मा आयलीच म्हणल्याक नीच कुलांतू वापस तांणी जन्मा येताची. मनशालांतू नीच कूल म्हण तांत तांणी जन्मा येताची. प्रती जन्मांतू मूर्खची अज्ञानी जन जाताची. जन्मांतू परमात्माक एक चूरू तांणी म्हळ्यार आमी आतां सात्विक जनाक परमात्मा मस्त प्रीती आसता. राजस जन परमात्मा प्रीती करताची तांगेले स्वार्था खातीर ते जाय हे जाय अन्यक जाय दुसरेक जाय जाल्यार तामसी जनाक परमात्मा वयर प्रीती ना. तांकां परमात्मा म्हळ्यार इश्ट ना. तांणी परमात्मा द्वेश करताचे. आतां हिरण्यकश्यपू पळय आसुरी गुणाचे तांणी परमात्मा द्वेश केले. तशें चावन तांणी तशी कोण परमात्मा द्वेश करतकी निंद करतकी मूर्ख जन तांणी कडेर म्हणटना अधमगतीची पावतात शिवाय तांकां परमात्मा प्राप्त करची मार्ग खंयचो म्हूण तांकां कळना. हा कारण तांगेलेची चुकी खंयची अहंकारा निमती मदा निमती दर्पा निमती काम क्रोध लालस भरलेले देखून तांणी करचे वायट काम कसं आसा ताजी निमती तांगेले आसुरी गुण मिरवता आनी तांणी अधपतन पावताची. केन्नाकय तांकां परमात्मा मेळना. तांणी तांगेले जीव स्वभाव कसो पळय तो आसुरी स्वभाव ताका समजावन अधोलोक पावताची. आनी आमी पळय ह्या लोकांतू मस्त जना तामसी जना पळयनाची आमी. आमकां आश्चर्य जाता कशा बातांनी जनांक आमी तरकार शिंदता पळय कसले तरकारी आमी सांदुकून अम्मान शिंदिलेले पळयला. आमगेले मनान ते तरकारी दुखेस म्हळ्यार मना वचना आमकां इता म्हळ्यार आमी सांदुकून शिंदून रांदप करलेले पळयलेले. ते तरकार शिंदितना आमी कसले एक निर्भावक जावन ते एक आमगेलें काम म्हूण सांगून शिंदिता पळय तशी मनशां कोच्च्यान घालतले जन आसाची. पेपरार पळयताची टीव्ही पळयताची आमी आर्ता एक बायलेकच एकल्यान कोच्च्यान फ्रिजा भितर कसं कितें दवरलेलें म्हणून पळय येता कशी ते जत्त तांकां म्हणून हें तामसी स्वभाव यो. कितले की टेररिस्ट आसाची मेळ्ळेले कडेन बॉम्ब घालतले लक्षगटल्या जन आशिल्ले कडेन खंय जात्र गित्र मेळटा तसल कडेन बॉम्ब दवरतले जन आसाची. पंत निर्दय मन तितली जनय मरताचे गुत्तच तांकां. तशी पळय आत्तां म्हणलेले दिश मारतले जन चोर विंगडाले संपत्त खमचे तांकां मारचे कोणें आडयले म्हूण जाल्यार बांदून घालचे असल क्रूर कर्म हाजी विंगडा हिंस जाता तांकां मनाक वचना. कित्याक म्हळ्यार तांगेले स्वभाव तेची दुश्ट स्वभाव तांकां. स्त्रियां वयर अत्याचार करतले जन चेडवांक कांपून एक चोरपण करूं घालतले जन कितली सकट आमी देशांतू असले वायट गुणाची जनां पळयताची. तेदन आमी म्हणटात न्हू कसले बा असले जन हे लोकांत भरताची असल समाजकंटक लोककंटक जनांक देव कसल्याक सृश्टी करता इतली जन कसल्या जन्मा येताची म्हूण सकट आमकां आलोचना येता पळय. हाका पुरे हे अध्यायांत परमात्मान उत्तर दिलां. ह्या अध्याय मना व्हेल्यार आमकां लोकांत असले आसुरी गुणाचे जन कसल्या जन्मा येताची म्हूण कळटा पळय. तांगेले जीव स्वभावू आसुरी तांगेले नडवळिका तांगेले विचारू पुराय आसुरी गुणाच्योची हे पुराय परमात्मा सांगता ह्या अध्यायांत. आतां ह्या श्लोका नंतर तांगेले मुखारसून गती कसले म्हणूय सांगता पळय. आमकां एक पंत
सात्विक जावो राजसीक जावो ತಂಗೆಲ್ ಮನಂತು ಆಸುರಿ ಗುಣ ಏನ ಮುಣ್ಣ ಯತ ಜಲರಿ ಪರಮಾತ್ಮಾಲ್ ಚಿಂತನ್ ಥೈ ಅಸ್ಸ ಮುಣ್ ಜಲ್ಲರಿ परमात्माला अनुग्रह आहे तांगेल वैरस्त पडतं परमात्मा तांगेल मन वग्गी त्या गुणा दुखून बिडकड करता त्याच्या हंग कृष्ण या अध्यायांतू कृष्णान त्या यांचे पुरे सांगिले खंचे जीव जावतो सात्विक जावो राजसिक जावो तामसिक जावो खंचे जीवाक एक स्वतंत्रत म्हणलेले ना स्वतंत्रत नंची ना खंचे जीवाक कर्तृत्वाचे अधिकार ना खंचे जीव वैताणे लेखील तशी करू जाईना सर्व काम भित्तर असेल परमात्मा प्रेरण करून करायत सर्व कामा काही नियंत्रण तोच करता कसले स्वतंत्र आमकां आम्ही कोरका म्हणले किले आमकां जायना इत्याक ये म्हूण म्हळ्यार हे पुरे पूर्वाचे कर्माक मेळ्ळेले फलाचे प्रभाव आतां केलो पंत कसकी कार्य आमी करका म्हूण लेखल्यार ते कार्य आमगेले निमती अकार्य जावच्या पुरो कसं की एक चांग करका म्हूण लेखल्यार ताजे निमती कसले की अधर्म जावच्या पुरो अधर्म पालन केलेले बरी जावच्या पुरो जाल्यार खंयचे सात्विक जनाक एक पंत कोपू कसं की एक चुरू मनांतू विकल्पनीय ना म्हणना जाल्यार तांकां ताजे निमती बाधक ना कसले म्हळ्यार सदां सर्व काळ तांणी परमात्माला उडगास करताची तशी निरंतर परमात्माल चिंतन कोण करता तांगेल्या अंगांतू दैवी गुण वाडतर वता तेदन तांकां परमात्माल दिकड वचा मार्ग मेळटा जाल्यार कोणाल मनांतू निरंतर वायट चिंतना आसता की तांकां दैवी गुण न्ही तांगेले आसुरी गुण वाडतवर वता परमात्माल दिकड परमात्माल विशयी तांकां गोतू वचना वय त्या दैवी तशें चावन केन्नाय परमात्मा विसरना अशी निरंतर आमगेल्या अंगांत आशिल्ले दैवी गुण वाडोवन घेवका नानातील दैवी गुण परमात्मान सांगला हांतू भितर 26 दैवी गुण सांगला खंयचे दैवी गुण आस म्हूण आमकां दिसता ते वाडोवन घेवचे ना म्हूण खंयचे दिसता ते आमी पालन करचें तशी करून परमात्माल दिकड वचचें जाता जाल्यार आमी करीत मन करीत कर्म करीत सकड करीत जाल्यार फल दिवचे जेवो त्या पुरे परमात्माले एक इच्छा फल दिवचे जेवो फल दिना नशिरापचे दोन्ही परमात्माली इच्छा तशें चावन कसलेय एक मना वर्णान अशी कसलेय एक कार्य हांगाचे कर्म करतना मनांत मस्त वर्णान अशी चांग कर्म कोरका आमगेले म्हळ्यार दैवी गुण वाडूका जाल्यार त्या जनान कसले कोरका म्हूण म्हळ्यार चांग सत्कार्य कोरका ताजे नंतर परमात्माला अनुग्रह आमकां म्हूण नित्य सदां सर्व काळ परमात्माला अनुग्रहा खातीर आशे पावका आनी कसल दिल्ला देवाने यद्रचालाभ संतुष्ट म्हूण सांगू आसा जेवो संतुष्ट येन केन चित्त म्हणून परमात्मान सांगिल्लें आसा म्हळ्यार कसं मेळ्ळें तातूंत भितर तृप्तीर आसूचें त्या कोरका आनी परमात्माला वैरीची सर्व आमगेली जबाबदारी दिवका आनी परमात्मा आमकां रक्षण करता खंडीत म्हूण म्हळ्यार एक विश्वास दृढ विश्वास आसूका इत्याक म्हूण म्हळ्यार जीव अज्ञ म्हणटाचे जिवाक बद्धू म्हणटाची पापिश्टू म्हणटाची खंयची योनींतू जन्मा येता म्हणटाची हीन गूण आसता म्हणटाची निंदनीतो म्हूण म्हणटाची कितले आसो तो दळिद्रुची खंयची वेळाकय मरण येवच्या पुरो तसले एक नश्वर देह तो घेवन येता जीव जाल्यार परमात्मा पळय ताका पूर्ण विरोध गूण आसचे जीव अज्ञ म्हळ्यार कसले गोतना नातिलो अज्ञानी जाल्यार परमात्मा सर्वज्ञ सर्व गोत आशिल्लो जीव बद्ध जाल्यार परमात्मा केन्नाय मुक्त जीव बंधना पळोवन नाना कर्मफलाचे बंधना निमती कर्मफलाक बद्ध जावन तो ओपास हांगा जन्मा येता तेंची जीव पापिश्ट परमात्मा अत्यंत पवित्र जीव नाना योनींतू जन्मा येता परमात्मा नाना अवतार घेवन येता जाल्यार हांगा एक डिफरन्स कसले म्हळ्यार जीव नाना योनींतू जन्मा येतना ताका एक कारण आसता कारण
खंयची योनीन तूं कशी जन्मा येवका कोण येवका म्हूण सांगून ताका एक कारण आसता. तितली भोगून जातना आमकां त्या योनी दुखून आमगेले जिवात्म त्या योनी त्या खंयची योनी शरीर आसा तातूंत दुखून भायर वता. तशी जीव तो आसुरी गुणाच्यो जाल्यार हीन गुणाचे निंद्य कितलो आसल्यार तो एक दरिद्र जावन असोचें जीवन करता. तसल्यार इतली एक आसुरी गुण पळय ताका हीन गुण मस्तस निंद्य तो कितलेय आसो दरिद्र तो इत्याक कितलेय आसो देवाल्याक नित्य मागताचे आमी हें जाय तें जाय आनीक जाय दुसऱ्याक जाय कितले देवान दिला तातूंत भितर काही आमी तृप्ती रसना ताजे खातीर नवें हांगा म्हणलेलें कसलें म्हळ्यार आशिल्लंतू तृप्ती रसच्याक शिकुका तांगेले भक्तांगेले एक व्हड लक्षण तें म्हूण सांगून जाल्यार परमात्मो तद्विरुद्ध गुणाच्यो जवो जाल्यार हें आसुरी गुणाक कारण कसलें म्हळ्यार हांगा कृष्ण सांगता त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः कामः क्रोधः तथा लोभः तस्मादेतत्त्रयं त्यजेत्. काम क्रोध लोभ हे तिनी नरकाचे बागिल म्हणटा तो नरकाचे द्वार त्रिविधम नरकस्य इदम द्वारम नाशनम आत्मनः हे तिनी गुण असं म्हणजे ते आत्माक नाश करता की ते अधोगतीक व्हरता. तशी नाशाक कारण जेवचे तिनी बागिल हे जगत्या दुखून नाशाक कारण जेवचे तिनी बागिल कसले म्हळ्यार काम क्रोध आनी लोभ नरकाक बागिल म्हणटाचे जवो आत्माक अधोगतीक व्हरता आनी नाश करता. हें कोणाल निमती येती त्रिविधम नरकस्य इदम द्वार म्हणलेलें काम क्रोध लोभ हाजी निमती. आनी हें गुण आमी दमटून घेवका म्हळ्यार काम क्रोध लोभ हे तिनी बागिले मुचोवका जेव ते काम क्रोध लोभ तिनी गुणय सोडका. हांगा काम म्हळ्यार कसलें इंद्रियाक सूख भोगच्याक विशय सूख भोगच्याक कारण जावन आसूचें बायल चेडूम धन हाजे वयरची आश ती दुराश जाल्यार ताका लोभ म्हणटाची. क्रोध म्हळ्यार आशी इडेरसुका म्हळ्यार मस्त मनास जाल्यार ते आशी कशी जाल्यार ती आशी पावीत करूं जायना आमकां तशें जाल्यार खूब येनामें ताका क्रोध म्हणचे. लोभ म्हळ्यार एक कसलो एक वस्तू मेगेलो म्हण जाल्यार हांव विंगडा दिना म्हळ्यार दिना ते मेगिलेची म्हूण लेखून खांड व्हरचें जवो कोण कसले एक वस्तू निमगेला मेगेल तें हांव कसले दिवका कसो जाल्यार दिना हांव जवो ते आनीक चड करूं पळयता तुगेले आसल्यार म्हाका दी म्हूण सांगतलो कोण आसा ते एक म्हणटाचे बारी एक नमने मीन मेंटालिटी संकुचित स्वभाव म्हणटाचे ते. आनी एक सामान्य अर्थ लोभाक जालें म्हळ्यार चड आशी तशी हे तिनी नरकाचे बागिल्ल तशी हे तिनी जन आसल्यार म्हळ्यार तिनी जनान आयल्यार ते नरकाचे बागिल म्हळ्यार कोण काम एश क्रोध एश लभुगुण रजोगुण समुद्भव म्हळ्यार जेवो काम क्रोध लोभ म्हळ्यार हे तिनी नरकाचे बागिल म्हळ्यार हे तिनी आसा म्हणजे ताजे फ्रेंड्स आसाचे आनी तीन जन कसले मोह मद मात्सर्य आपापी येताची हें काम क्रोध लोभा मागशी मोह मद मात्सर्य आपापी येताची बाय 3 get 3 फ्री तशी जावन हें काम म्हळेलें आशी म्हळेली मनशाक कितली बाद दिता जो कसल नमनेची ही एक वायट आशी म्हळेलें भज गोविंदान तो शंकराचार्य सांगताची अंगम गलितम फलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुंचति आशापिंडम.
भज गोविंदम गोविंदम भज मूढमते म्हणून. अंगम गलितम मांतारपण येताना अंगांग शिथिल जतके फलितम मुंडम केस पुराय धव जाऊन वत्ता दशनविहीनम दांत पोणवत्ता जातम तुंडम कळव्या दांतू ना पोण गेल्लो वृद्धो याती ग्रहित्वा दंडम मांतार जता मागीर ಸ್ವಲ್ಪ ಹೆಕಡೆ ತೆಕಡೆ ಉಚ್ಚಕ ಜಲರ ಹತ್ತಂತು ಸ್ಟಿಕ್ ಜವಕ ಜತ್ತ तदपि न मुंचती आशा पिंडम त्यदन मंतर जल्लो अंग जर्जर जल्ले ये तदन दशनविहीनम जातम तुंडम इतले पुरे देहांतू एक बदलावण जाला जाल्यार तदपि न मुंचती आशा पिंडम मागीर आशकय म्हळ्यार ही कसले आशी खावची जेवची कसली इश्ट पुरो आशी जत्तर आसता. तशी या भज गोविंदांतो शंकराचार्यान सांगेल तेव्हा जितनाचे गीतेक मस्त पुरक जावन आसचे मस्त अंशू त्या भज गोविंदांतू मेळटा साध्य जाल्यार तेव्हा जियाची लायक अर्थ मेळटा तांतू. तशी ते हे तिनी काम एश क्रोध एश लोभ काम क्रोध लोभ त्रिविधम नरकस्य इदम द्वारम नरकाक एक वाट आणि हे काम क्रोध लोभा विषय आणि कसल सकट सांगू येतं त्या पायीचे दिसाक सांगता. आजी सांगिले गीतामृतधारा परमात्माले गुरुंगेल चरणारविंद समर्पण करता. काही नमाच्या मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्य सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्रीहरी कृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.